नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं भावी प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा 2026 पेपर क्रमांक 2. विषय आहे अर्थशास्त्र. त्यातील पहिला विषय आहे आपला सूक्ष्म अर्थशास्त्र. आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्सचे कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे उपभोक्त्याचे वर्तन, त्यालाच उपभोगकर्ता वर्तन असं वर्तन सिद्धांत असं म्हटलं जातं. त्यांचे MCQ आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, उपभोगकर्ता वर्तनाचा अभ्यास कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक A उत्पादन प्रक्रिया, पर्याय क्रमांक B उपभोगाचे प्रमाण, पर्याय क्रमांक C किंमत निर्धारण, पर्याय क्रमांक D ग्राहकाचे निवड निर्णय. तर उपभोगकर्त्याचं वर्तन हे कोणत्या गोष्टी संबंधित आहे? समजा आपण मार्केटमध्ये गेलो तर आपण एखादी वस्तू आपल्याला आवडली तर आपण कोणकोणत्या गोष्टीचा विचार करतो असं ह्या प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे. तर आपलं उत्तर आहे ग्राहकाचे निवड निर्णय, पर्याय क्रमांक D. उपभोगकर्ता वर्तन हे ग्राहक त्यांच्या गरजांनुसार कोणत्या वस्तू आणि सेवांचा उपभोग करतील याचा अभ्यास करते. ग्राहक कोणत्या वस्तूची निवड करतात हे त्यांचं उत्पन्न, बरोबर आहे. माझं उत्पन्न किती आहे यावर मी माझ्या वस्तूची निवड ठरवणार ना. माझी आवड निवड काय आहे, त्या वस्तूची किंमत किती आहे, ह्या गोष्टींचा मी विचार करणार. म्हणून ग्राहक कोणत्या वस्तूची निवड करतात हे त्यांचे उत्पन्न, आवड निवड आणि किमतींवर अवलंबून असते. म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे D ग्राहकाचे निवड निर्णय. प्रश्न क्रमांक 2 मार्जिनल युटिलिटी, त्यालाच आपण सीमांत उपयोगिता असं म्हटलं जातं. ही सीमांत उपयोगिता काय ठरवते बरं, काय दर्शवते बरं? तर पर्याय क्रमांक A एकूण उपयोग, पर्याय क्रमांक B सरासरी उपयोग, पर्याय क्रमांक C अंतिम युनिटचा उपयोग आणि पर्याय क्रमांक D किमतींचा लाभ. सीमांत उपयोगिता सगळ्यांनाच माहिती आहे की शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता, म्हणून पर्याय क्रमांक C अंतिम युनिटचा उपयोग. सीमांत उपयोगिता त्यालाच आपण मार्जिनल युटिलिटी असं म्हणतो. विशिष्ट वस्तूच्या एका अतिरिक्त युनिटचा वापर केल्यामुळे मिळणारा काय असतो? समाधान, अतिरिक्त आनंद किंवा संतोष. प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. गिफेन वस्तू आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय. गिफेन वस्तूंची वैशिष्ट्ये कोणती आहेत? पर्याय क्रमांक A बोला बरं, किंमत वाढल्यावर मागणी कमी होते, पर्याय क्रमांक B किंमत वाढल्यावर मागणी वाढते, पर्याय क्रमांक C गरजेच्या वस्तू नसतात, पर्याय क्रमांक D अत्यंत महागड्या वस्तू असतात. सांगा बरं गिफेन वस्तू म्हणजेच काय? किंमत वाढल्यावर मागणी काय होते? वाढते. गिफेन वस्तूमध्ये उलट मागणी वर्तन दिसतं. उलट्या प्रकारे किंमत वाढली तरीही गरिबांसाठी पर्याय नसल्यामुळे मागणी वाढते. उदाहरणार्थ बाजरी. बाजरी हे काय आहे? आपला रोजचा अन्नातील पदार्थ आहे ना. समजा बाजरीची किंमत वाढली तर बाजरी खाण्याचा आपण टाळतो का? नाही ना, टाळूच शकत नाही. म्हणून किंमत वाढली तरीही त्याची मागणीही केलीच जाते लक्षामध्ये. म्हणून उत्तर आहे आपला B किंमत वाढल्यावर काय होते? मागणी वाढते. प्रश्न क्रमांक 4 इंडिफरन्स कर समवृत्ती वक्र. समवृत्ती वक्र म्हणजेच काय? किमतींचा आलेख, B उत्पन्नाचा आलेख, C उपभोगातील समान समाधानाचा आलेख आणि D बचतीचा आलेख. इथे मला समवृत्ती वक्राची तुम्हाला आकृती दाखवायला हवी होती. असो, सुरुवात आहे माझी, त्यामुळे हळूहळू शिकेल आणि नक्कीच प्रश्नाच्या पुढे आकृती बनवण्याचा प्रयत्न करून. उत्तर आहे आपला उपभोगातील समान समाधानाचा आलेख, पर्याय क्रमांक C. इंडिफरन्स कर समवृत्ती वक्र कोणत्याही दोन बिंदूंवरील वस्तूंच्या संयोगातून उपभोगकर्त्यास काय मिळतं? सारखेच समाधान मिळतं. बजेट लाईन, किंमत रेषा, ह्यावर प्रश्न असतो MH सेट परीक्षेला. किंमत रेषा काय दर्शवते बरं? पर्याय क्रमांक A उत्पन्न व किमतीचा संबंध, B खर्च व नफा, C किंमत व मागणी आणि D उत्पन्न व उपभोग. तर बजेट लाईन उत्पन्न व किमतीचा काय करते? संबंध दर्शवते. किंमत रेषा म्हणजे उपभोगकर्त्याच्या मर्यादित उत्पन्नात तो दोन वस्तू किती प्रमाणात खरेदी करू शकतो याचे काय होते? प्रतिबिंब दिसतं.
उपभोगकर्ता समतोल कधी प्राप्त करतो? जेव्हा मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स इक्वल प्राइस ऑफ एक्स. पर्याय क्रमांक बी, मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स डिवायडेड प्राइस ऑफ एक्स इक्वल मार्जिनल युटिलिटी ऑफ वाय डिवायडेड प्राइस ऑफ वाय. सी, जेव्हा टोटल युटिलिटी अधिकतम असते, जास्त असते. डी, जेव्हा किंमत स्थिर असते. उत्तर हे आपला पर्याय क्रमांक बी, जेव्हा मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स डिवायडेड प्राइस ऑफ एक्स इक्वल मार्जिनल युटिलिटी ऑफ वाय डिवायडेड प्राइस ऑफ वाय. जेव्हा दोन वस्तूंच्या अंतिम उपयोगितेचा त्यांच्या किमतींशी गुणोत्तर समान असतो तेव्हा उपभोगकर्ता समतोलात असतो. प्रश्न क्रमांक 7, अतिशय IMP, डायमंड वॉटर पॅराडॉक्स म्हणजेच हिरा पाणी विरोधाभास कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडला बरं? पर्याय क्रमांक ए, मार्शल, बी, रिकार्डो, सी, ॲडम स्मिथ, डी, J.S. मिल. तर पर्याय क्रमांक सी, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी पाणी आवश्यक असूनही स्वस्त आहे आणि हिरा अनावश्यक असूनही महाग आहे हे विरोधाभास स्पष्ट केले. कारण किंमत ही उपयुक्ततेवर नव्हे तर दुर्मिळतेवर आणि मर्यादित उपयुक्ततेवर आधारित असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8, लॉ ऑफ डायमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी कधी लागू होत नाही? पर्याय क्रमांक ए, उपभोगाच्या सुरुवातीस. पर्याय क्रमांक बी, सतत नवीन वस्तू मिळाल्यास. पर्याय क्रमांक सी, वस्तूची गुणवत्ता चांगली असेल. पर्याय क्रमांक डी, एक समान वस्तू असेल. नक्कीच पर्याय क्रमांक बी, सतत नवीन वस्तू मिळाल्यास. जेव्हा प्रत्येक वेळी नवीनपणा असतो म्हणजे नवनवीन वस्तू आपल्याला मिळत असतात तेव्हा उपभोगात तोच एकसारखा कंटाळा येत नाही आणि मर्यादित उपयोगिता लागू होत नाही. प्रश्न क्रमांक 9, उपभोग वर्तन सिद्धांताचा मुख्य हेतू काय आहे? पर्याय क्रमांक ए, किमतीचा अंदाज लावणे. पर्याय क्रमांक बी, खर्च कमी करणे. पर्याय क्रमांक सी, उपयोगिता महत्तम करणे. पर्याय क्रमांक डी, मागणी वाढवणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपयोगिता महत्तम करणे. उपभोगकर्ता आपले उत्पन्न मर्यादित असताना जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. कारण उपभोगकर्त्याची बुद्धी कशी असते? विवेकी बुद्धी असते. म्हणून उपभोगकर्ता आपले उत्पन्न मर्यादित असताना काय करतं? जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रश्न क्रमांक 10, समवर्ती वक्र नेहमी कोणत्या दिशेने झुकतो? नक्कीच सगळ्यांनाच माहिती आहे, डावीकडून काय उजवीकडे खाली. ए, डावीकडे वर. बी, उजवीकडे खाली. सी, सरळ रेषेत. डी, वर्तुळाकार. तर उत्तर आहे उजवीकडे खाली. विश्लेषण, इंडिफरन्स कर म्हणजेच समवर्ती वक्र नेहमीच उजवीकडे झुकतो. कारण एक वस्तू जास्त घेतली तर दुसरी वस्तूचा काय करायला लागतो? आपल्याला त्याग करायला लागतो. पण समाधान मात्र कायम राखतो. प्रश्न क्रमांक 11, उपभोग सिद्धांताच्या अभ्यासात खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? उपभोग सिद्धांताचा अभ्यास. ए, उत्पादन क्षमता. बी, किमतीतील बदल. सी, व्यक्तींची गरज व निवड. आणि डी, सरकारी धोरण. तर उपभोग सिद्धांताच्या अभ्यासात पर्याय क्रमांक आहे सी, व्यक्तीची गरज व निवड. उपभोग सिद्धांत हे व्यक्तीच्या गरजांवर, त्यांच्या आवडीनिवडींवर आणि निवड प्रक्रियेवर काय असते? आधारित असते, अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती वस्तू स्नॅप इफेक्ट दाखवते? ए, साखर. बी, गहू. सी, सोनं. आणि डी, हॉटेलची फॅशनेबल प्लेट. तर उत्तर आहे डी, हॉटेलची फॅशनेबल प्लेट. स्नॅप इफेक्ट म्हणजे काय बाळांनो? तर स्नॅप इफेक्ट म्हणजे काही लोक केवळ विशिष्टपणा दाखवण्यासाठी महाग व विशेष वस्तूंची मागणी करतात.
त्यात फॅशनेबल गोष्टी मोडतात. आलं लक्षामध्ये? इतर लोकांकडे नाही म्हणून खास दाखवण्यासाठी वस्तू खरेदी करतो. प्रश्न क्रमांक 13. युटिलिटी ही कोणत्या प्रकारची संकल्पना आहे? ए वस्तुनिष्ठ, बी नैतिक, सी मानसिक आणि डी शारीरिक. तर युटिलिटी ही काय आहे? मानसिक. बरोबर ना? व्यक्तीला समाधान मिळतं, एक वस्तूचा उपभोग घेतलं, दुसऱ्या वस्तूचा उपयोग घेतलं, किती समाधान घेतलं असं, ते काय मानसिक आहे ते. युटिलिटी म्हणजे समाधानाची अनुभूती. शब्द लक्षात ठेवा. युटिलिटी म्हणजेच काय? समाधानाची अनुभूती. ही प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर आधारित असते म्हणूनच ती मानसिक असते. प्रश्न क्रमांक 14. जेव्हा एका गोष्टीचा उपभोग करताना दुसऱ्या गोष्टीची गरज जाणवते. काय? जेव्हा एका गोष्टीचा उपभोग करताना दुसऱ्या गोष्टीची गरज जाणवते तेव्हा त्यांना काय म्हणतात? ए पूरक वस्तू, बी स्पर्धक वस्तू, सी टिकाऊ वस्तू, डी विलासी वस्तू. नक्कीच प्रश्न क्रमांक ए पूरक वस्तू. हां, चहा आणि साखर. चहा घेताना साखरही लागते, अशा वस्तूंना काय म्हणतात? पूरक वस्तू. अजून एक उदाहरण देईल मी तुम्हाला. कार आणि पेट्रोल. कार जर चालवायची असेल तर पेट्रोल लागतो, त्याला काय म्हणतात? पूरक वस्तू. 15. इनडिफरन्स वक्र एकमेकांना का छेदत नाही? कारण सांगा. ए कारण ते समान किंमत दर्शवतात, बी कारण एकसमान संतोष शक्य नाही, सी कारण एकाच बिंदूवर वेगळे समाधान शक्य नाही, डी कारण त्यांचा उतार समान असतो. नक्कीच पर्याय क्रमांक सी कारण एकाच बिंदूवर वेगळे समाधान शक्य नाही. समवर्ती वक्रावर जेवढे बिंदू असतात तेवढे सगळे बिंदू समान समाधान दर्शवतात. विश्लेषण पाहूया आपण. जर दोन वक्र एकमेकांना छेदले तर एकाच संयोगावर दोन वेगळे समाधान मिळेल, जे कदापि शक्य नाही. प्रश्न क्रमांक 16. लॉ ऑफ इक्वल मार्जिनल युटिलिटी. जी दुसरी संज्ञा कोणती आहे? याची दुसरी संज्ञा कोणती आहे बरं? ए गिफेन नियम, बी ग्राहक समतोल, सी लॉ ऑफ डिमांड आणि डी बजेट लाईन. तर उत्तर आहे ग्राहक समतोल. जेव्हा उपभोग करता आपल्या उत्पन्नानुसार वेगवेगळ्या वस्तूंवर असे वाटप करतो की प्रत्येक वस्तूपासून काय मिळेल? समान समाधान मिळतं आणि तेच उपभोग समतोल होय. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय सांगतं बरं? जर वस्तूच्या किमतीत घट झाली तर ग्राहकाची संतोषाची पातळी काय होते? कशी बदलते? ए वाढते, बी घटते, सी स्थिर राहते, डी अप्रभावित राहते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाढते. किंमत कमी झाल्यास ग्राहक जास्त वस्तू घेऊ शकतो, ज्यामुळे त्याला काय मिळतं? अधिक समाधान मिळतं, म्हणून पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 18. उपभोग वर्तन सिद्धांत मुख्यतः कोणाच्या पातळीवर अभ्यासले जाते? ए राष्ट्र पातळीवर, बी उद्योग पातळीवर, सी व्यक्तिगत पातळीवर आणि डी समूह पातळीवर. आता उपभोग वर्तन सिद्धांत हा काय व्यक्तीचा आहे ना? एका व्यक्तीचं उपभोग काय असतंय? उपभोक्त्याची वर्तवणूक काय आहे उपभोक्त्याची? तर मग हे काय आहे? व्यक्तिगत पातळीवर आहे ना? म्हणून पर्याय क्रमांक सी व्यक्तिगत पातळी. हा सिद्धांत ग्राहकाच्या व्यक्तिगत निर्णयांवर आधारित असतो, म्हणजेच व्यक्तिगत पातळीचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 19. कन्झ्युमर सरप्लस म्हणजेच काय? ए खर्च झालेला निधी, बी खरेदीसाठी घेतलेले कर्ज, सी ग्राहकाने दिलेली किंमत व तो देऊ इच्छित असणारी किंमत, यातील काय फरक, डी बचत. नक्कीच पर्याय क्रमांक सी उत्तर आहे ग्राहकाने दिलेली किंमत व तो देऊ इच्छित किंमत, यातील काय आहे फरक. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूसाठी ग्राहक 100 रुपये देण्यास तयार आहे, पण ती वस्तू 70ला मिळाली तर 30 रुपये हा काय? कन्झ्युमर सरप्लस आहे. बरोबर आहे का नाही? प्रश्न क्रमांक 20. उपभोग सिद्धांताचे पारंपरिक रूप कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? पर्याय क्रमांक ए उत्पादन सिद्धांत, पर्याय क्रमांक बी उपयुक्तता सिद्धांत संकल्पना, पर्याय क्रमांक सी किंमत सिद्धांत, पर्याय क्रमांक डी मागणीची संकल्पना. नक्कीच पर्याय क्रमांक बी उत्तर आहे उपयुक्तता संकल्पना. पारंपरिक सिद्धांत हे कार्डिनल युटिलिटी म्हणजे मोजता येणाऱ्या युटिलिटी या संकल्पनेवर काय आहे? आधारित आहे. प्रश्न क्रमांक 21 कडे आता आपण बोलतोय. उपभोग वर्तन सिद्धांताचा खालीलपैकी कशासाठी उपयोग होतो?
पहिला ए कर निर्धारण, बी ग्राहक निवडीचे विश्लेषण, सी उत्पादन नियंत्रण आणि डी आयात निर्यात धोरण. उत्तर आहे बी ग्राहक निवडीचे विश्लेषण. या सिद्धांताचा उपयोग ग्राहक त्यांच्या गरजा, उत्पन्न व किंमत यांच्या आधारे कोणती वस्तू निवडतात हे समजून घेण्यासाठी होतो. प्रश्न क्रमांक 22. किमतीत घट झाल्यास मागणी वर्धिष्णू का होते? म्हणजे किमतीत घट झाल्यास मागणी का वाढते, अधिक का वाढते? हो. ए ग्राहक वस्तूंची गुणवत्ता सुधारते, बी ग्राहकांची संख्या कमी होते, सी ग्राहकांना अधिक समाधान मिळते आणि डी ग्राहक जास्त खरेदी करतात. उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक डी ग्राहक जास्त खरेदी करतात. जेव्हा किंमत कमी होते ना तेव्हा ग्राहक जास्त वस्तू खरेदी करतात, यामुळे काय होते, मागणी वाढते. प्रश्न क्रमांक 23. सीमांत उपयोगिता शून्य होते तेव्हा उपभोगकर्ता काय अनुभवतं बरं? ए जास्त समाधान, बी संतोषाचा अभाव, सी उपयोगिता महत्तम स्थिती, डी किमतीत वाढ. नक्कीच पर्याय क्रमांक सी उपयोगिता महत्तम स्थिती. सीमांत उपयोगिता शून्य झाल्यावर उपभोगकर्ता अधिक वस्तू घेत नाही, कारण त्याला अधिक समाधान मिळत नाही, तेव्हा त्याने उपयोगिता महत्तम करणे साध्य केलेले असते. प्रश्न क्रमांक 24. समवृत्ती वक्र, ज्याचा आपण इंडिफरन्स कर्व असे म्हणतो, खालीलपैकी कोणते गुण दर्शवतो बरं? तो उजवीकडे वर झुकतो, बी तो वर्तुळाकार असतो, सी दोन समवर्ती वक्र कधीही एकमेकांना छेदत नाही, डी तो उत्पन्न पातळी दर्शवतो. नक्कीच प्रश्नांचं उत्तर आहे सी दोन समवर्ती वक्र कधीही एकमेकांना छेदत नाहीत. जर दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदले तर एकाच वस्तू संयोगावर दोन वेगवेगळ्या समाधान पातळी मिळतील आणि हे कदापि शक्य नाही. प्रश्न क्रमांक 25. किंमत रेषा कोणत्या घटकांवर अवलंबून असते? ए वस्तूंची उपलब्धता, बी ग्राहकांची आवडीनिवड, सी वस्तूंच्या किमती व उपभोक्त्याचे उत्पन्न आणि डी उत्पादन खर्च. नक्कीच पर्याय क्रमांक सी वस्तूंच्या किमती व उपभोक्त्याचे उत्पन्न. किंमत रेषा म्हणजेच बजेट लाईन ही अशी रेषा आहे जी दाखवते की उपभोगकर्ता आपल्या निश्चित उत्पन्नात दिलेल्या किमतीनुसार दोन वस्तू किती प्रमाणात खरेदी करू शकतो. अशा प्रकारे इथे आपला हा पाठ संपलेला आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. हे IMP प्रश्न आहे, त्याचा अभ्यास करून ठेवा.